लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा हा असेल तर तुम्हाला अडकलेले सर्व पैसे मिळणार आहे. पात्र असूनही आणि ई-के-वाय-सी करूनही हप्ते रखडले असतील, तर लाडक्या बहिणींनो, फेर तपासणीची पहिली मोठी यादी आलेली आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचे अडकलेले सर्व हप्ते खात्यात जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची पडताळणी मोहीम. पात्र महिलांचे हप्ते अचानक का थांबले? अनेक महिलांचे अर्ज मंजूर आहेत. ई-के-वाय-सी देखील झालेली आहेत. तरीही खात्यात पैसे जमा का झाले नाहीत? याचे उत्तर शासनाच्या नवीन आदेशात लपलेले आहेत. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, पैसे न येण्यामागची दोन सर्वात मोठी कारणे समजून घेऊ. वार्षिक फेर तपासणी व अपात्रता मोहीम. शासनाकडून योजनेची सामाजिक परीक्षण आणि पडताळणी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. नियमात न बसणाऱ्या आणि बोगस अर्जदारांना बाद करण्यासाठी काही काळ काही जिल्ह्यांचे वितरण पडताळणी खाली ठेवण्यात आलेले आहे. तर दुसरं कारण ते म्हणजे बँक खाते आणि डीबीटी निष्क्रिय असणे. तुमचा अर्ज ऑनलाईन मंजूर दिसत असला तरी बँक खात्याशी आधार लिंक नसल्यामुळे किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी पर्याय बंद असल्यामुळे शासनाचे पैसे तुमच्या खात्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. तर लाडक्या बहिणींनो, फेर तपासणी कोणाची नावे यादीतून वगळली जात आहे? तर सर्वात प्रथम या ठिकाणी समजून घ्या उत्पन्न मर्यादा. जर 2.5 लाखापेक्षा ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आढळले, त्यांचे अर्ज बाद केले जात आहेत. दुसरं ते म्हणजे कुटुंबात 4 चाकी वाहन असणे. ट्रॅक्टर वगळता कुटुंबातील सदस्यांच्या नावावर इतर 4 चाकी वाहन असल्यास त्या महिलांना अपात्र ठरवले जात आहेत. लाडक्या बहिणींनो, जर कुटुंबामध्ये ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन असेल तर त्या लाडक्या बहिणींची नावे यादीतून वगळण्यात येत आहेत. तिसरं ते म्हणजे करदाता किंवा इतर योजनांचा लाभ. कुटुंबातील सदस्य आयकरदाता असल्यास किंवा इतर योजनेतून दरमहा 1,500 रुपयेपेक्षा जास्त लाभ मिळत असल्यास नाव वगळले जात आहे. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी समजून घ्या, करदाता असल्यास किंवा इतर योजनांचा लाभ जर मिळत असेल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे किंवा येत आहे. ही या ठिकाणी महत्त्वाच्या 3 गोष्टी समजून घ्या. उत्पन्न मर्यादा 2.5 लाखापेक्षा जास्त असेल किंवा कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असेल किंवा करदाता किंवा इतर योजनांचा लाभ घेत असेल तर या लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात येत आहेत. पडताळणी आणि पुनरावलोकनांची आकडेवारी. 92 लाख अर्ज प्रलंबित किंवा बाद. पडताळणी मोहीम अत्यंत आवश्यक का होती? लाडक्या बहिणींनो, शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की चुकीच्या माहितीच्या आधारे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि केवळ खऱ्या गरजू आणि गरीब बहिणींचा नियमित लाभ मिळवून देण्यासाठी ही वार्षिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. अपात्र झालेल्या अर्ज दुरुस्तीनंतर पुन्हा पात्र केले जाऊ शकतात. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं लाडक्या बहिणींनो समजून घ्या. जर तुम्ही अपात्र झाले असेल किंवा तुमचा हप्ता हा बंद झालेला असेल तर ते अर्ज दुरुस्त करून पुन्हा पात्र होऊ शकता. तर लाडक्या बहिणींनो, ही पडताळणी मोहीम अत्यंत आवश्यक आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना दुरुस्ती करायची आहे तर ही लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची पोर्टल हे सुरू होणार आहे. तर ही एक आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद झालेला आहे तर ही एक महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे. त्यानंतर जिल्हावार सध्या स्थितीचा सविस्तर आढावा. तुमचा जिल्ह्याचा थेट थेट ग्राउंड रिपोर्ट इथे तपासा. महाराष्ट्रातील विविध विभागातील जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप, प्रलंबित हप्ते आणि सुरू असलेले फेर तपासणी स्थिती खालील तक्त्यामध्ये विभागणीनुसार दिलेली आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे त्यानुसार या ठिकाणी सविस्तर माहिती पाहूया. तर लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यानुसार आपण आता हप्ता वाटप व पडताळणी स्थिती ते पाहणार आहोत. ठाणे, मुंबई उपनगर, पालघर. विभाग महत्त्वाचे जिल्हे ह्या ठिकाणी दिलेले आहे. हप्ता वितरण स्थिती, फेर तपासणी मोहीम आणि थकीत हप्ते सद्यस्थिती. तर लाडक्या बहिणींनो, ठाणे, मुंबई उपनगर, पालघर ह्या ठिकाणी हप्ता वितरण स्थिती काय आहे? सुरू आहे. सुमारे 60% ही पूर्ण झालेली आहे. फेर तपासणी मोहीम स्थानिक पातळीवर छाननी सुरू आहे.
थकीत हप्ते सद्यस्थिती बँक त्रुटी असणाऱ्यांचे प्रलंबित झालेले आहे सध्याला हप्ते. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तुमचं बँक खातं या ठिकाणी तपासण्याची गरज आहे. एकदा परत जाऊन खात्री करून घ्या. खात्री करायला काय जातंय? तुमचे हप्ते येत नसेल तर तुम्हाला परत बँकेत जाऊन एकदा खात्री करून घ्या. नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणी 70% पेक्षा जास्त महिलांना लाभ या ठिकाणी हप्ता वितरण सध्या स्थिती सांगत आहे. तर जवळजवळ 30% ह्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे आलेले नाहीत. ई-केवायसी पडताळणी वेगाने सुरू आहे. लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे यांनी ही वारंवार सांगत आहे की फेर तपासणी ही सुरू आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र असून पैसे आले नसतील तर या लाडक्या बहिणींसाठी ही फेर तपासणी आहे. तर थकीत हप्ते सद्यस्थिती काय आहे? रखडलेले 3 महिने एकदम मिळणार. लाडक्या बहिणींनो, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत नाशिक, जळगाव, धुळे या जिल्ह्यामध्ये की त्यांचे रखडलेले आहेत 3 महिन्याचे हप्ते. ते 3 महिन्याचे हप्ते त्यांना एकदम मिळणार आहे. त्यानंतर अकोला, अमरावती, बुलढाणा संथ गतीने सुरू. या ठिकाणी भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता हा वेळेवर मिळत नाही आहे. यांची संथ गतीने ही प्रक्रिया सुरू आहे हप्ता वितरणाची. तर फेर तपासणी मोहीम काय चालली आहे? कागदपत्र तपासणी सुरू आहे. नवीन दुरुस्ती यादीनुसार वाटप होणार. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नवीन यादीनुसार हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे. जर तुम्ही अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये असाल तर. त्यानंतर बीड, छत्रपती संभाजीनगर पुनरावलोकन अंतिम टप्प्यात. आता ही अंतिम टप्प्यात आहे हप्ता वितरण. कडक छाननी मोहीम ही देखील सुरू आहे. आणि महत्त्वाचं, थकीत हप्ते सद्यस्थिती काय आहे? दुरुस्ती केलेल्या खात्यात तात्काळ जमा होणार आहे तुमचे सर्व रखडलेले हप्ते. हे झाले ह्या महत्त्वाच्या जिल्ह्यानुसार. आता समोरचे जिल्हे पाहूया आपण. पुणे, सातारा आणि सोलापूर या 3 जिल्ह्याचा जर आपण ह्या ठिकाणी विचार केला तर 80% पेक्षा जास्त यशस्वी वितरण झालेले आहे. तर 20%च फक्त ह्या ठिकाणी लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही. तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामध्ये राहत असाल, जर हप्ता आला नसेल तर फेर तपासणी मोहीम काय आहे? संशयास्पद बँक खात्याची विशेष छाननी सुरू आहे. तर थकीत हप्ते सद्यस्थिती काय? आधार लिंक असलेल्या सर्वांना लाभ जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आताच आधार लिंक करायचं आहे आणि डी-बी-टी हे सक्रिय आहे की नाही आहे हे आत्ताच चेक करून घ्यायचं आहे. याची खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा हप्ता मिळणार आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर. कोल्हापूर, सांगली लाडक्या बहिणींनो, 65% पूर्ण झालेले आहे. वाटप वेगाने सुरू आहे. कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये फक्त 35% एवढं लाभ वितरण झालेला नाही आहे. 65% पूर्ण झालेला आहे. तर 35% हा लाभ लाडक्या बहिणीच्या अद्याप जमा झालेला नाही आहे. तर विवाहिक व उत्पन्नाची अटीची तपासणी ह्या ठिकाणी सुरू आहे. तर थकीत हप्ते सद्यस्थिती का सांगते? प्रलंबित अर्जांना पडताळणीनंतर मंजुरी मिळणार. तर लाडक्या बहिणींनो, सध्याला सर्वात जास्त म्हटलं तर ह्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार की कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये 35% लाडक्या बहिणींना लाभ मिळालेला नाही आहे. तर 35% लाडक्या बहिणींना आणखीन देखील पडताळणी सुरू आहे. तर ह्या 35% भरपूर लाडक्या बहिणी आहेत. त्यांना 3 महिन्यापासून ते 4 महिन्यापासून पैसे आलेले नाही आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यावरतील उपाय काढण्याचा नक्की प्रयत्न करूया. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यामध्ये संथ गतीने हप्ता जमा होत आहे. खूप दमानं हा हप्ता जमा होत आहे. भरपूर लाडक्या बहिणींना उशिरा हप्ता येत आहे, तर काही लाडक्या बहिणींना येतच नाही आहे. ई-केवायसी अपूर्ण महिलांची यादी जाहीर झालेली आहे. लाडक्या बहिणींनो, बँक खाते दुरुस्तीनंतर तात्काळ हप्ता जमा होणार. तुम्हाला यादीत जर चेक करायची असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार यादी ही पुराव्यासहित टाकलेली आहे. बँक खाते दुरुस्तीनंतर ही तात्काळ हप्ते हे जमा होणार. जिल्ह्यांनुसार हप्ता वाटप पडताळणीचे आपण तिसरा भाग पाहतोय. तर नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये जर लाडक्या बहिणी तुम्ही राहत असेल तर 75%, तर या ठिकाणी देखील 35% लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही. जास्त वितरण यशस्वी झालेले आहे. तर 75% हे जास्त वितरण यशस्वी झालेले आहे. तर 35% जवळपास लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत. नवीन पात्र महिलांची स्थानिक छाननी सुरू आहे. थकीत हप्ते सद्यस्थितीत जर आपण पाहिली तर अडकलेले हप्ते नवीन यादीनुसार थेट जमा होत आहे. नवीन यादी जी आलेली आहे, ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहे यांच्या खात्यामध्ये हे हप्ता वितरण करण्याचे काम हे सुरू आहे. लातूर, नांदेड, धाराशिव, जालना या जिल्ह्यामध्ये जर लाडक्या बहिणीनं तुम्ही राहत असाल तर प्रलंबित प्रकरणाचे पुनरावलोकन सुरू आहे.
बोगस व अपात्र अर्ज बाद करण्याची मोहीम या ठिकाणी फेर तपासणी मोहीम या ठिकाणी सुरू आहे. थकीत हप्ते सद्यस्थिती जर आपण पाहिली तर त्रुटी दुरुस्ती करणाऱ्यांचे हप्ते सुरू आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना आपली त्रुटी दुरुस्त केली असेल त्यांना अडकलेले सर्व हप्ते जमा होत आहे. तुम्हाला वारंवार व्हिडिओ टाकतोय लाडक्या बहिणींनो की तुमची त्रुटी दुरुस्ती करून घ्या. जर त्रुटी दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मी दररोज व्हिडिओ टाकतोय. तुमच्या हक्काचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्याचा आपला चॅनलचा उद्देश आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्यांना सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवरती त्रुटी दूर करण्याचे उपाय 100% खात्रीशीर उपाय येत असतात. तरी तुम्ही या 4 जिल्ह्यामध्ये राहत असाल, त्रुटी दूर झाल्यास तुमचे थकलेले सर्व हप्ते जमा होणार. चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर लाडक्या बहिणींनो 55% पेक्षा जास्त वाटप पूर्ण झालेलं आहे. जवळपास 45% लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाभ मिळालेला नाही आहे. अंगणवाडी स्तरावर प्रत्यक्ष गृह भेट तपासणी, बँक त्रुटी दुरुस्तीसाठी विशेष शाबिरे. लाडक्या बहिणींनो, बँक त्रुटी जर तुमच्या खात्यामध्ये असेल ही दूर करून घ्या. तुमचे अडकलेले 100% सांगतो अडकलेले सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार. जर DBT हे ॲक्टिव्ह नसेल किंवा सक्रिय नसेल, सरकारने पैसे पाठवलेले हे परत वापस जातात. तर तुम्हाला हे सर्वात प्रथम DBT ॲक्टिव्ह आहे की नाही आहे याची खात्री करणं खूप गरजेचं आहे. थकीत आणि रखडलेले हप्ते मिळवण्यासाठी काय करावे? लाडक्या बहिणींनो, अधिकृत पोर्टलवर अर्ज तपासा. शासनाच्या लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in वर लॉग इन करून तुमच्या अर्जाची सद्यस्थिती अप्रूव्ह दाखवत आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या. त्यानंतर बँकेत जाऊन आधार DBT सीडिंग तपासा. तुमच्या बँक खात्यात प्रत्यक्ष जाऊन अंगठा लावून KYC पूर्ण करा. आणि जो फॉर्म देतो अनेसर 1 हा फॉर्म भरून DBT पर्याय त्वरित सक्रिय करा. त्यानंतर अंगणवाडी सेविका सेतू केंद्राशी संपर्क साधा. जर अर्ज अपात्र किंवा प्रलंबित पेंडिंग दिसत असेल तर त्रुटीची माहिती घेऊन योग्य कागदपत्रासह दुरुस्ती करून घ्या. लाडक्या बहिणींनो, अर्ज पुन्हा कार्यरत करण्याचे 3 महत्त्वाचे टप्पे या ठिकाणी समजून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे मोबाईलवर स्थिती तपासा. तुमच्या मोबाईलवरून लॉग इन करून अर्ज नामंजूर, रिजेक्ट किंवा प्रलंबित असण्याचे मूळ कारण शोधा. त्यानंतर तुम्हाला बँकेत प्रत्यक्ष भेट द्यायची आहे. बँकेत जाऊन खात्याशी आधार संलग्न करून DBT सुरू असल्याची लेखी किंवा बँक पासबुकवर पडताळणी करून घ्या. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे दुरुस्ती व पडताळणी. स्थानिक अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्राकडे तुमचा अर्ज सत्यापित करून फेर तपासणी यादीत समाविष्ट करा. लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनात काही शंका आहे का? तुमचा जिल्हा आणि तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमचा जिल्हा, लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा आणि तुमची सध्याची स्थिती, किती लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती महिन्याचे हप्ते आलेले नाही किंवा आलेले आहे याची मला कमेंट बॉक्समध्ये माहिती द्या. मी त्यावर उपाय सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या विशाल चव्हाण सर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा नवीन अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.